नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. पुढच्या अर्ध्या तासात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया जगाच्या पाठीवर मध्ये. उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेची आंतरराष्ट्रीय स्तरावरून माहिती घेतली जाते आणि हिमनगाचा तुकडा कोसळल्यानं महापूर आला असं म्हटलं जातंय. त्यासाठी उपग्रहावरून फोटो घेतले जात आहेत. मात्र भूस्खलन किंवा हिमस्खलनामुळे हे झाले का याची शक्यता तपासण्यात येते. प्लॅनेट लॅब्स कडून ही उपग्रह छायाचित्र प्रकाशित करण्यात आले. त्यामध्ये जिथे पूर आला तिथे धुळीचं मोठं वादळ आल्याचं दिसतंय आणि या महापुरात 31 जणांचा मृत्यू झालाय तर 165 जण बेपत्ता आहेत. तिथले खडक, दगड, बर्फ, हिम हे सगळे एकावर एक आपटून त्याचा भुगा झाला आणि मग तिथे हा धुळीचा लोट दिसला असावा असं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे मोहम्मद फारूक आझम यांचं म्हणणं आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाचा खटला घटनात्मकरित्या वैध आहे असा निर्वाळा अमेरिकन सिनेटने दिलाय. मंगळवारी यावर सिनेटमध्ये मतदान झालं तेव्हा महाभियोगाच्या बाजूनं 56-44 असं मतदान झालं. आजपासून यावर सुनावणी आणि युक्तिवादाला सुरुवात झाली. माजी अध्यक्षावर महाभियोगाचा खटला चालवावा का यावरून अमेरिकेतील पत्रकार आणि तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. पण केवळ सध्या पदावर नाही म्हणून गुन्ह्याचं गांभीर्य कमी होत नाही यावरती हळूहळू एकमत होतोय. टाय घातला नाही म्हणून न्यूझीलंडच्या संसदेतून उपनेत्याला सभागृहाच्या बाहेर घालवण्यात आलं. न्यूझीलंडच्या सभागृहाचे अध्यक्ष ट्रेव्हर मालार्ड यांनी सभागृहात टाय घालणं बंधनकारक असल्याचा आदेश दिलाय. मात्र सभागृहाचे मावरी पार्टीचे उपनेते राविरी वेटिटी यांनी टाय घातला नव्हता, त्यामुळे त्यांना बोलण्याची परवानगी नाकारण्यात आली आणि सभागृहातून बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. टाय ऐवजी पारंपरिक मावरी स्टोन नेकलेस पुनामू घालण्याची परवानगी मिळावी अशी मालार्ड यांची मागणी होती. मात्र त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या नेत्यानं टाय घालणं पसंत केलं तर या मुद्द्यावर सभागृहातील अन्य लोकप्रतिनिधींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. सुदानमधील दक्षिण दारफूरच्या गव्हर्नरनं राजधानी न्यायालयामध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. पोलीस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली. तसंच संध्याकाळी 6 वाजल्यापासून 48 तासांचा कर्फ्यू सुद्धा लावण्याचे आदेश देण्यात आले. महागाईच्या विरोधात शेकडो निदर्शक रस्त्यावरती उतरले होते. देशात इंधन, अन्नधान्य आणि औषधांच्या किमती सुद्धा प्रचंड वाढल्या आहेत. याचाच निषेध करण्यासाठी जनता रस्त्यावरती उतरली होती आणि त्यावेळी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. निदर्शकांवर रबर बुलेट्सचा मारा केला तर निदर्शकांनी पोलिसांवरती दगडफेक केली आणि पोलीस वाहनाला आग देखील लावली. युरोपियन बँकेचे माजी अध्यक्ष मारिओ द्रागी इटलीचे पंतप्रधान होण्याच्या वाटेवरती आहेत. जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून त्यांना पाठिंबा मिळालाय. आज दुपारीच द्रागी राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा करतील असं कळतंय. माजी अध्यक्ष बर्लुस्कोनी यांनीही द्रागी यांना पाठिंबा जाहीर केलाय. इटलीमध्ये लवकरात लवकर सरकार स्थापन होणं गरजेचं आहे, कारण कोरोनामुळे या देशाला जबर वैद्यकीय आणि आर्थिक फटका बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी यांच्यात शेहतूत धरणाच्या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे. भारत अफगाणिस्तान परिषदेत ही चर्चा होण्याची शक्यता. तर शेहतूत धरणामुळे काबूलमधील जवळपास 2 कोटी जनतेला पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ शकतं. तसंच सिंचनासाठी सुद्धा पाणी मिळू शकतं. काबूल नदी क्षेत्रात हे धरण बांधलं जाणार आहे. शेहतूत धरणाच्या बांधकामाबरोबरच भारत अफगाणिस्तानला अन्य 150 प्रकल्प उभारणीमध्ये जवळपास $80 मिलियन ची मदत करणार आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये जिनिव्हा डोनर्स परिषदेत भारत अफगाणिस्तानला शेहतूत धरण बांधायला मदत करणार असल्याचं जाहीर केलंय. अमेरिकेच्या नवनियुक्त संरक्षण मंत्री कॅथलीन हिक्स पेंटागॉनमध्ये दाखल झाल्या. सिनेटनं सोमवारी त्यांची संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती केली. अमेरिकेचं संरक्षण मंत्रीपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. ओबामा अध्यक्ष असताना त्या संरक्षण खात्याच्या डेप्युटी अंडर सेक्रेटरी होत्या. सिनेटच्या आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीनं हिक्स यांना त्यांच्या नियुक्तीला 4 फेब्रुवारीला मान्यता दिली आणि आवाजी मतदानानं त्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली. वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्ड ट्रूपसाठी हजारो सैनिक तैनात करण्यासाठी जवळपास $483 मिलियन इतका खर्च मार्च महिन्याअखेरपर्यंत होणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सध्या या शहरात 7,000 सैनिक तैनात आहेत. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत ही संख्या 5,000पर्यंत खाली आणली जाऊ शकते. शपथविधी सोहळ्याच्या वेळेस जवळपास 26,000 सैनिक तैनात करण्यात आले होते आणि हे सगळे सैनिक अमेरिकेच्या 50 राज्यांमधून आलेले होते. मात्र तिथे या सैनिकांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय नीट नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर अनेक राज्यांनी सैनिकांना परत बोलावलं. आता नवीन कमांडरच्या भेटीसाठी 1 तारीख निश्चित करण्यात येणार आहे. जपानमधले विरोधी पक्षातील नेते मंगळवारी पांढरे कपडे घालून आणि हातात पांढरी फुलं घेऊन आले होते.
टोकियो ऑलिम्पिकच्या स्थानिक समितीच्या अध्यक्षांनी महिलांबद्दल काढलेल्या अपमानकारक वक्तव्याचा त्यांनी निषेध केला। जपानी ऑलिम्पिक कमिटीच्या बैठकीत योशिरो मोरी यांनी एका आठवड्यापूर्वी हे आक्षेपार्ह वक्तव्य केलं। सुडाच्या बुद्धीनं महिला सतत अति बोलतात असं ते म्हणाले। त्याचाच निषेध म्हणून महिला आणि पुरुष लोकप्रतिनिधी पांढरे कपडे घालून आले होते। आता या व्यवस्थापन समितीचे अधिकारी पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन याबद्दल निर्णय घेणार आहेत। म्यानमारची लोकशाही उलथून टाकणाऱ्या लष्कराच्या कमांडरनं काल सुमारे 20 मिनिटं देशातल्या जनतेला संबोधित केलं। पण या 20 मिनिटांच्या भाषणात लष्करी कमांडरनं गेले काही दिवस सुरू असलेल्या जनआंदोलनाचा उल्लेख सुद्धा केला नाही। वरिष्ठ जनरल मिन ऑंग हॅलेंग यांनी लोकशाही का उलथवली याचं कारण सांगतानाच निवडणुकांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोपांचा उल्लेख केला। यावेळी बोलताना जनरल मिन ऑंग यांनी एका वर्षानं सत्ता पुन्हा हस्तांतरित केली जाईल असे संकेत दिलेत। यानंतर निवडणुका होतील। सध्या लष्करासमोर कोरोना आणि आर्थिक या दोन मोठ्या अडचणी आहेत, त्यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान काल हजारो निदर्शकांनी रंगूनच्या सुले पॅगोडा इथे मोर्चा काढला आणि लष्करी राजवटीचा निषेध केला। गेल्या काही दिवसात शेकडो स्थलांतरितांनी लिबियाच्या किनाऱ्यावरून आपली सुटका करून घेतली। SOS मेडिटरॅनी या स्वयंसेवी संस्थेनं सांगितलं की फेब्रुवारीच्या पहिल्याच काही दिवसांमध्ये भूमध्य समुद्रामध्ये शोध आणि बचाव कार्याच्या दरम्यान 422 खलाशांना बुडत असताना वाचवण्यात यश आलं। या सगळ्यांची कोरोनाची चाचणी सुद्धा करण्यात आली। कोरोनाची टेस्ट होईपर्यंत इटलीनं SOS मेडिटरॅनी जहाजांना ऑगस्टच्या सिसिली बंदरामध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाकारली होती। पॅलेस्टाईन प्रश्नातील नुकत्याच झालेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी अरब परराष्ट्र मंत्र्यांनी सोमवारी आपत्कालीन बैठक घेऊन चर्चा केली। अरब लीगचे प्रमुख अहमद अबुल घीट म्हणाले की सर्व शांतता मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दोन देशी तोडगा काढणं आणि पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री रियाद अल मलिकी यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या खटल्याचाही यावेळी उल्लेख केला। डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना अमेरिका आणि पॅलेस्टाईनमध्ये काही प्रकारची दरी निर्माण झाली होती, पण जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पुन्हा दोन्ही बाजूंनी संवाद सुरू होतील अशी आशा व्यक्त होते। गेल्या वर्षी बंडखोर आणि सत्ताधारी यांच्यामध्ये झालेल्या शांतता कराराचा भाग म्हणून बंडखोर मंत्र्यांना हटवण्यासाठी सुदानचे पंतप्रधान अब्दुल्ला हॅमडोक यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची घोषणा केली। हॅमडोक यांनी आपल्या नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली, ज्यात सुदान क्रांतिकारक मोर्चाच्या सदस्यांचा सुद्धा समावेश आहे। काही महिन्यातील चर्चेनंतर जुबामध्ये शांतता करारावर ऑक्टोबर महिन्यात स्वाक्षरी करण्यात आली होती आणि सत्ताधारी सार्वभौम परिषद आणि मंत्रिमंडळात बंडखोरांना स्थान देण्यात आलं होतं। अमेरिकेच्या एका सर्वोच्च मुत्सद्यानं सोमवारी म्हटलं की अमेरिकेनं मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आपली वचनबद्धता पुन्हा अभिमानानं कबूल केली। राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळात मानवी हक्क परिषदेची फेररचना करण्याच्या निर्णयाला रद्द केलंय। अमेरिकेत आता पुन्हा मानवी हक्क विभाग पूर्ण क्षमतेनं काम करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। अमेरिकेचा परराष्ट्र विभाग येमेनसारख्या हातिया बंडखोरांना दहशतवादी गट म्हणून हटवण्यासाठी सध्या गांभीर्यानं विचार करतोय। बायडन प्रशासनानं काँग्रेसला सूचित केलं की ते विदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीतून हातियांना हटवण्याचा विचार होतोय। याबद्दल प्रशासन आणि विविध प्रतिनिधींची मतं फार वेगवेगळी आहेत, त्यामुळे 3 दिवसांनंतरही यावर कोणताही निर्णय झाला नाही, पण याबद्दल लवकरच मोठा निर्णय अपेक्षित आहे। चीनच्या बीजिंग तियानजिन हेबई या प्रदेशामध्ये वायूची गुणवत्ता खराब झाली होती। गेल्या 5 वर्षात जबरदस्त प्रदूषणाचे काही दिवस नागरिकांनी अनुभवले। संरक्षणामध्ये समन्वय साधून आणि वायू आणि जल प्रदूषणावरती संयुक्त प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यात आलं। बीजिंगनं गेल्या 276 चांगल्या हवेच्या गुणवत्तेचे दिवस पाहिले, तर शी जिनपिंग यांनी असं निदर्शनास आणून दिलं की वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि नियंत्रण मिळवण्यासाठी प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण आणि समन्वयानं एकमेकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। पॅरिस हिल्टनला वयाच्या 17व्या वर्षी प्रोवो कॅनियन स्कूलमध्ये पाठवण्यात आलं। तिचं म्हणणं आहे की तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार तिथे केले गेले, कारण तिनं राज्यातील अडचणीत आलेल्या किशोरवयीन मुलांसंदर्भातील विधेयकासाठी आवाज उठवला होता। हिल्टननं युटा कॅपिटल इथे झालेल्या राज्य सिनेट समितीच्या सुनावणीत साक्ष दिली होती की विधेयकाच्या बाजूनं युवा रहिवासी उपचार केंद्राला अधिक सरकारी देखरेखीची आवश्यकता आहे। मी इतर बऱ्याच जणांना अत्याचाराचा सामना करावा लागत असल्याचं हिल्टननं म्हटलं। तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्डोगॉन यांनी येणाऱ्या 10 वर्षातल्या देशाचं अंतराळ अभियानाची घोषणा केली। यात तुर्कस्तानच्या चांद्र मोहिमेचा देखील समावेश आहे, ज्यात तुर्कस्तानचे अंतराळवीर चंद्रावर जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवहार्य उपग्रह प्रणाली विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवून आहेत। एर्दोगान यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार तुर्कस्तानचं नाव
जागतिक स्तरावर स्थान देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहिलं जात आहे. अमेरिकेत कोरोनाच्या नव्या विषाणूचे 944 रुग्ण आढळले. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये याआधी विषाणूचे रुग्ण आढळले होते. US फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन डाटा या संस्थेनं दिलेल्या आकडेवारीच्या आधारे CNN ही माहिती दिली आहे. यामध्ये 944 रुग्णांपैकी 932 रुग्ण 34 जिल्ह्यांमध्ये सापडलेले. त्यात फ्लोरिडामध्ये 343 रुग्ण, कॅलिफोर्नियामध्ये 156 तर न्यूयॉर्कमध्ये 59 रुग्ण सापडले. B117 या नावानं हा विषाणू ओळखला जातोय. ब्रिटनमध्ये या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. कोरोनाशी सामना करण्यासाठी प्रत्येक $1 अरब लागतील, त्यामुळे त्याची तरतूद करा असं आवाहन अमेरिकेच्या मिशिगन राज्याचे गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर यांनी तिथल्या आमदारांना केलं. लसीकरण मोहीम असो किंवा शाळा चालवणं आणि आजारी व्यक्तींना मदत करणं असो, या सगळ्याला खूप पैसा लागतोय. निधी वेळेमध्ये मिळाला नाही तर हे सगळंच रुळावरून घसरेल असा इशारा व्हिटमर यांनी दिला. लुइजियानामध्ये सध्या सुरू असलेले कोरोना निर्बंध 3 मार्चपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय गव्हर्नर जॉन बेल एडवर्ड्स यांनी जाहीर केलेत. मंगळवारी त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यात आला. सरकारी अधिकाऱ्यांनाही यापुढे प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोना स्ट्रेनचं संक्रमण लुझियानमध्ये वाढत असल्यानं हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. टेक्सासमधील लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्वांना लस मिळावी यासाठी हॅरिस काउंटी आणि ह्यूस्टनमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी लहान समुदाय केंद्रांमध्ये सुद्धा लसीचे डोस पाठवलेत. ज्यांनी आरोग्य विमा कमी उतरवलाय किंवा आरोग्य विमा नसलेल्यांसाठी ही सेवा देणं हा यामागचा उद्देश आहे. यात सोमवारी 100 जणांना लस देण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेचं पथक कोरोना प्रसाराचा उगम शोधण्यासाठी वुहानमध्ये त्यांनी सादर केलेला अहवाल आम्ही हा अहवाल पाहण्यास उत्सुक आहोत असं मत परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी व्यक्त केलंय. कंबोडियामध्ये बुधवारी लसीकरणाला सुरुवात झाली. चीनमधून 3 दिवसांपूर्वी आलेल्या लसीच्या डोसेसचं आता वितरण केलं जात आहे. पंतप्रधान हुन सेन यांची 3 मुलं, 2 जावई, मंत्री, सरकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांना लस देण्यात आली. ब्राझीलमध्ये व्यापक लसीकरण मोहीम सुरू आहे. साओ पावलोमध्ये मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. पाकांबोतल्या फुटबॉल स्टेडियममध्ये मंगळवारी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये काही प्रमुख उद्योजकांशी अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवरती चर्चा केली. यावेळी उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि ट्रेझरी सेक्रेटरी जॅनेट येलेन सुद्धा उपस्थित होत्या. इस्रायली तेल अवीव शहरातील डझनभर आश्रय शोधणारे आणि परदेशी कामगार मंगळवारी कोविड-19 लसीचा पहिला डोस घेण्यासाठी पोहोचले होते. तेल अवीव सिटी हॉल आणि सौरस्की मेडिकल सेंटरनं शहरातील परदेशी नागरिकांना विनाशुल्क लस द्यायला सुरुवात केली आहे. यापैकी बरेच जण निर्वासित आश्रय शोधणार आहेत. लस घेतलेल्या परदेशी मंडळींमध्ये फिलिपिन्स, मालदोवा आणि नायजेरियामधील कामगार तसंच सुदान आणि इरिट्रियाच्या आश्रय शोधणाऱ्यांचा समावेश होता. पेरूनं मंगळवारी कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान चीनी सिनोफार्म लसद्वारे फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स यांना लस द्यायला सुरुवात केली. या देशात अनेक आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा विषाणूमुळे मृत्यू झालाय आणि बऱ्याच जणांनी निषेध केलाय की सरकारच्या निष्काळजीपणामुळे आणि उशिरा घेतलेल्या निर्णयामुळे लोकांचं खूप मोठं नुकसान झालं. पेरूच्या मेडिकल कॉलेजच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 202 डॉक्टरांचा मृत्यू झाला आणि 12,465 जण संसर्गग्रस्त आहेत. त्यापैकी 50% लोक अतिदक्षता विभागात आहेत. सर्बियाच्या अध्यक्षांनी मंगळवारी सांगितलं की कोरोना व्हायरस विरुद्धच्या लसीकरणाच्या दराची बातमी जेव्हा येईल तेव्हा बाल्कन देश युरोपातील अग्रणी स्थानावरती असेल. अलेक्झांडर व्हिकिक यांनी येत्या काही दिवसात आणि आठवड्यात 1.5 दशलक्ष चीनी, रशियन आणि पाश्चिमात्य निर्मित लसीचे डोस येण्याची घोषणा केली आणि ते म्हणाले की त्यामुळे सर्बियाला 2 डोससह 10 लाख लोकांना रोगप्रतिबंधात्मक लस टोचता येईल. त्यामुळे युरोपमधील लसीकरणात देश अग्रणी स्थानी पोहोचू शकेल असा त्यांचा मानस आहे. जर्मनीमध्ये कोरोना व्हायरस लसीकरणाविषयी नकारात्मक बातम्यांचा प्रतिकार करण्यासाठी पासा इथल्या एका हलवायानं आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारची मिठाई लस म्हणून देण्याचं ठरवलंय. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्ड जॅम्स ताज्या बेक केलेल्या डोनटमध्ये इंजेक्ट केले जातात.
ग्राहक एकतर त्यांच्या डोनटला दुकानामध्येच जॅमचे इंजेक्शन देऊ शकतात किंवा मग जॅमनं भरलेल्या सिरिंजची खरेदी करून घरी जाऊन ते डोनटमध्ये इंजेक्ट करू शकतात. आमच्याकडे सध्या वेगवेगळ्या जॅमरूपी 12 लस आहेत असं दुकानदार वॉल्टर सायमन यांनी सांगितलं. नकारात्मक बातम्यांच्या विरोधात जर्मनीमध्ये एका स्वीटमार्टनं शोधून काढलेली ही अनोखी शक्कल आणि तिथे डोनटमध्ये अक्षरशः जॅम इंजेक्ट केला जातोय. 2 ऑप्शन आहेत. एकतर तुम्ही तिथेच हा जॅम डोनटमध्ये इंजेक्ट करून खाऊ शकता किंवा मग ही सिरिंज खरेदी करून तुम्ही घरी नेऊन हा सगळा प्रकार करू शकता. कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला जगभरात जी काही सुरुवात झाली आहे त्याच धर्तीवरती हा एक अनोखा प्रकार या स्वीटमार्टनं शोधून काढलाय. कशा प्रकारे सिरिंजनं हा जॅम या डोनटमध्ये भरला जातोय याची ही दृश्य आहेत. हे शेफ डोनटमध्ये सिरिंजच्या माध्यमातून जॅम इंजेक्ट करतायत. एक छोटासा ब्रेक इथे घेणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनमध्ये आणि पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही घडामोडी. बऱ्याच दिवसांनी मंगळवारी बर्फाच्छादित शहराच्या पलीकडून ब्रुसेल्सच्या रहिवाशांना सुंदर सूर्योदयाचं दर्शन झालं. उत्तर युरोपमध्ये अतिथंड हवामान आणि त्यात हिमवृष्टी झाली. जनजीवन विस्कळीत झालं होतं. कोविड लसीकरण मोहीम सुद्धा थांबवण्यात आली होती. नागरिकांसोबतच प्राण्यांनी सुद्धा बर्फात खेळण्याचा आनंद लुटला होता. कोविड टेस्ट सुरू असून दिवसातून 2000हून अधिक लोक बेल्जियममध्ये विषाणूची चाचणी करून घेत आहेत. हिमवर्षाव आणि बर्फाच्छादित भागात सुद्धा लोक चाचणीसाठी रांगेत उभे होते. युरोपमधली ब्रुसेल्समधली ही दृश्य आहेत आणि अनेक दिवसांनंतर मंगळवारी या रहिवाशांना सूर्योदय दिसला. सूर्याचं दर्शन झालं. जिकडे तिकडे नजर टाकावी तिथे फक्त बर्फच बर्फ दिसत होता. जनजीवन विस्कळीत झालेलं होतं. मात्र बऱ्याच दिवसांनी सूर्यकिरण त्या भागामध्ये पोहोचलेले आहेत. हिमवृष्टी मोठ्या प्रमाणात होत होती आणि या इतक्या बर्फवृष्टीमध्ये सुद्धा अनेक जण कोरोनाची टेस्ट करण्यासाठी केंद्राबाहेर रांगा लावत होते. मात्र लसीकरण मोहीम तुर्तास थांबवण्यात आली होती. कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे मागील वर्षी बहुतेक कार्यक्रम थेट रद्द करण्यात आले होते. मात्र तरीही द वर्ल्ड टू कम हा चित्रपट 2 चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवला गेला. वेनिस आणि सनडन्स या 2 फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटावरती टीका देखील झाली. 3 फेब्रुवारी 2021 रोजी या सिनेमाची डिजिटल आवृत्ती आली. द वर्ल्ड टू कम ही 2 स्त्रियांची कथा आहे ज्यामध्ये 19व्या शतकात या दोघी न्यूयॉर्कमध्ये राहत होत्या. एकमेकींकडे आकर्षित होत आणि एकाकीपणाची तसंच कौटुंबिक पेच प्रसंग आणि अपयशी विवाहातून त्यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध निर्माण कसे होतात यावरती आधारित हा चित्रपट आहे. ब्रिटनची राजकुमारी युजेनीनं एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. बकिंगहॅम पॅलेसनं मंगळवारी याची घोषणा केली. नूतन आई आणि वडिलांनी आपल्या मुलाच्या हाताचा फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला. मंगळवारी सकाळी क्वीन एलिझाबेथ II यांची नात युगेनी आणि तिचा नवरा जॅक ब्रुक्सबॅक यांनी लंडनच्या पोर्टलँड हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला आणि राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांना ही बातमी ऐकून प्रचंड आनंद झाला. इच्छाशक्ती दांडगी असेल तर काहीच अशक्य नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. फ्रान्समध्ये एका 116 वर्षांच्या अंध महिलेनं कोरोनावर मात केली. आता ते एकदम ठणठणीत आहेत. गेल्या रविवारी त्यांनी मास्कसाठी सुद्धा हजेरी लावली होती. लुसिल रँडन असं त्यांचं नाव आहे. त्या नन आहेत आणि त्यांना सगळे सिस्टर अँड्रे म्हणून ओळखतात. फ्रान्सच्या तुलॉन शहरातील एका वृद्धाश्रमात त्या राहतात आणि कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर तुम्हाला भीती वाटली नाही का असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांचं उत्तर होतं, मला मृत्यूची भीती वाटत नाही तर कोरोनाची भीती कशी वाटेल असं त्या म्हणाल्या. जेरॉन्टॉलॉजी रिसर्च ग्रुपनुसार सिस्टर अँड्रे या जगातील 2ऱ्या क्रमांकाच्या सर्वात वृद्ध व्यक्ती आहेत. मिशेल ओबामा एक नवा शो घेऊन येत आहेत. वाफल्स प्लस मॉची असं या शोचं नाव आहे. लहान मुलांसाठी हा खास कुकरी शो असणार आहे. बच्चे कंपनीसोबत धमाल करत त्यांना स्वयंपाकाचे धडे देणं हा या शो मागचा हेतू आहे. यासाठी मिशेल जगभर दौरे करणार आहेत. विविध देशांमधले विशेष पदार्थ ते आपल्या समोर आणणार आहेत. बराक ओबामा निवृत्त झाल्यापासून मिशेल अधिकच व्यस्त झाले आहेत आणि त्यांचा पॉडकास्टचा एक शो सुद्धा बराच गाजतोय.
मीटिंगसाठी झूम ॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण अमेरिकेत एका सुनावणी दरम्यान वकिलाच्या विंडोमध्ये चक्क मांजर दिसत होतं. त्याचं झालं असं की झूम ॲप सुरू करताना कॅट फिल्टर सुरू राहिला होता, त्यामुळे जेव्हा वकील साहेबांनी लॉग इन केलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्याऐवजी मांजर दिसलं. आधी कुणाला काहीच कळेना काय सुरू आहे ते. न्यायमूर्तींना सुद्धा यावर हसू आलं. मग काही वेळ सुनावणी थांबवून झूमचे फिल्टर कसे वापरावे यावर यथेच्छ चर्चा झाली आणि काही मिनिटांनी सुनावणी पुन्हा सुरू झाली. अमेरिकेत शनिवारी गायींचा एक कळप त्यांच्या गोठ्यातून सुटून सैरावैरा पळून गेला आणि इंडियाना महामार्गावरील रहदारीच्या लपोर्ट काउंटीखाली सैरावैरा हा सगळा कळप पळत होता. एका महिलेनं तिच्या सेलफोनमध्ये हा सगळा प्रकार चित्रित केला. यामध्ये पोलीस, स्वयंसेवक, अग्निशमन दल आणि गायींच्या मालकांनी एकत्र येऊन त्यांना सुखरूप पुन्हा गोठ्यामध्ये नेलं. सुदैवाने यात गायी किंवा लोक काही जखमी झाले नाहीत. अरब जगतानं एक मोठी वैज्ञानिक झेप घेतली आहे. संयुक्त अरब अमिराती या देशानं यान मंगळाच्या कक्षेमध्ये सुखरूप पोहोचलंय. भारतीय वेळेनुसार काल रात्री या यानानं मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश केला. अमाल असं या मानवरहित यानाचं नाव आहे. नासाच्या यानाप्रमाणे हे यान मंगळावर मात्र उतरणार नाही. जुलैमध्ये त्याचं प्रक्षेपण झालं होतं. 48 कोटी किलोमीटरचा प्रवास करून हे यान आता मंगळाभोवती फिरतंय आणि पुढील काही महिने या यानातून मंगळ आणि मंगळाभोवतीचं वातावरण याबाबतची महत्त्वाची माहिती पृथ्वीच्या दिशेनं पाठवली जाईल. पुढील काही दिवसात अमेरिका आणि चीन यांचं देखील यान मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश करेल. अमेरिकेचे यान 18 फेब्रुवारी रोजी मंगळावर उतरणार आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. नमस्कार.